तर मॅच अँड मसाला या शोमध्ये आता आपण एकदमच आपल्या वर्ल्ड कपच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेले. सेमीफायनलमध्ये भारतानं दणदणीत असा विजय मिळवलाय. विजय जरी 68 रनांनी असला तरी समोरच्यांच्या 10च्या 10 विकेट पाडल्यात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे 2022चा बदलाच आपण बोलत होतो, ज्या 10 विकेट्सनी ते जिंकलेले, पण त्याच 10 विकेट्स सर्व पाडत आपण जिंकलेलो आहे. पराग माझ्यासोबत आहे. पराग, काय वाटते, कशा फिलिंग्स आहे? काल आपल्याला वाटत होतं की पावसामुळे मॅच थांबेल की होणारच नाही, झाली नसती तरी आपण पुढे गेलो असतो फायनलला. पण जी मॅच झाली ती कमालीची झाली. म्हणजे आपण बॅटिंग पण तेवढीच ताकदीने केली आणि बॉलिंग पण तेवढीच ताकदीने केली. म्हणजे बॅटिंगमध्ये पण आपण 170 पर्यंत गेलो आणि बॉलिंगमध्ये तर त्याच्या 10 विकेट ग्राउंडवर 170 म्हणजे मोठा स्कोर होता. त्यांचा करंट रन रेट होता तो 5चा वगैरे चालू होता. आपली बॉलिंग होती, त्यांची बॅटिंग होती तेव्हा, आणि त्यांना रिक्वायर होता 15चा, पण ते एकदाही 10च्या खाली येऊ शकले नाहीत. इतकी आपली बॉलिंग चांगली होती. खूपच भारी. 50वर 5 विकेट पडलेले त्यांच्या. एकदा विकेट चालू झाल्या पडायला की ते थांबल्याच नाहीत आणि वन साइड विजय आपण बोलू शकतो असा मिळवलाय. त्यामुळे मॅच न होवी असं वाटत होतं थोडं की आपण फायनलमध्ये जावं, पण बरं झालं झाली आणि आपण एकदम दणक्यातच हरवले त्यांना. खूप भारी मॅच. थोडं असं वाटतं की थोडी अजून टफ झाली असती मॅच, अजून मजा आली असती. ते तर झाल्यावर वाटतं, पण व्हायच्या आधी वाटतं की बाबा जिंकलेलं बरं फायनलमध्ये. आता तेच उद्याही फिलिंग्स असणार आहे, टफ व्हावी, पाऊस नाही पडावा, सगळं वाटतं, पण जिंकावं, कसंही हो पण आपण जिंकावं आणि ट्रॉफीचा दुष्काळ संपावा असंच वाटतंय. कालच्या मॅचबद्दल जर बोलायला झालं तर बॅटिंगमध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठ्या स्टेजवर चांगल्या फॉर्ममध्ये आला, चांगली गोष्ट झाली. विराट कोहली परत एकदा स्ट्रगल करताना, पण त्याचा फॉर्म चांगला होता. म्हणजे तो 6 मारलेला, ट्रॉफीला 6 मारला, तो चांगलाच मारला, म्हणजे त्या कॉन्फिडन्सनेच मारला. सेकंड त्याचा स्लो बॉल होता म्हणून तो थोडासा झाला, पण विराटची स्टाईल असते, 1 6 किंवा 4 घेतला तो, सेकंड बॉल सिंगल घेतला. काल त्याने केलं नाही ते आणि मे बी त्यामुळेच झालं. पण ठीक आहे, आपल्याला बाकीची आपली लाईनअप तर चांगली तगडी आहे. पण या सगळ्यात एक जास्त ज्याच्यावर टीका होता सोशल मीडियावर बघत असेल तर शिवम दुबे खूप शिव्या खाताना दिसतोय, कारण की 0वर आउट झालाय. तो ज्या पोझिशनला तो आला होता तिथे त्याला मारून खेळायचं होतं. पण दुसरीकडे जर कॉमेंट्री ऐकत असतील तर एक गोष्ट पण कळून आली की त्याची जागा बदलली. जडेजाला जिथे पाठवलं तिथे शिवम दुबे येतो. जेव्हा स्पिनर चालवते तिथे शिवम दुबेला पाठवणं गरजेचं होतं. तो स्पिनर स्पेशलिस्ट आहे, पण त्याला पुढे 7व्या नंबरवर ठेवलं. त्यामुळं आता पण जशी आपण आधीच्या पण मॅच बघितलाय, तो स्पिनरला पण सेम खेळत होता, त्याच्यात आउट होत होता, एलबी होत होता. पण कालच्या मॅच मध्ये खूप लेझी असल्यासारखा खेळला तो शॉट बघितला असतील, खूप इझिली नाही पंच करायला गेला, पुढे आलाच नाही, पाय हलवले, इझी शॉट त्यामध्ये तो आउट झाला असेल. पण तू आपण मगाशी बोललो की विराट कोहली सिंगल काढतो आणि सिंगल काढला आणि सेकंड बॉलच आउट झाला, तर त्याच्याबद्दल झाला नाही. हार्दिक पांड्याबरोबर तेच झालं. हार्दिक पांड्यावर तेच झालं. हार्दिक पांड्याने 2 6 मारले लागोपाठ, तिसऱ्या 6ला. हा ते बरोबरच आहे. तो पण पोझिशन म्हणजे माझ्या पर्सनली मते अशी होती की विराट कोहली जिथे खेळत होता तिथे आपल्याला विकेटची गरज होती. म्हणजे तिथे हार्दिक होता, 17वी ओव्हर चालू होती, 18वी 17वी चालली, आणि तिथे तर मागे आपल्याकडे 2-3 बॅट्समॅन होते आणि हार्दिकनं जे ते 2 6 मारले खूप जास्त इम्पॉर्टंट ते कडक मारले. ते नसते आले ना तर कदाचित आपण 150 क्रॉस नसतो करू शकतो. 2 6 खूप महत्वाचे होते ते. आणि त्यानंतर तिसऱ्या 6 झाला असता किंवा 4, आणि तो आउट झाला तर त्यांची स्माईल दिली. त्याला माहित होतं जे करायचं तो करून चाललाय, तो समजा बॉलरचा रिदम बिघडवलाय त्याने आणि जे काय झाले. त्यामुळे हार्दिक पांड्याने जे काही गेम केला त्याचे थोडेसेच रन होते पण ते खूप इम्पॅक्टफुल ठरले, खूप इम्पॉर्टंट होते ते. ओव्हरऑलच आपली बॅटिंग लाईनअप भारी होती. त्यानंतर अक्षर आला. अक्षरने आणि जडेजाने जी लास्टच्या 2 ओव्हर रन इन बिटवीन विकेटमध्ये त्यांनी 1-2 रन जे काढत होते तेच नंतर महत्वाचे ठरले आणि तेच प्रेशर देऊन ठरले. म्हणजे त्यांनी नाही बोलले तरी 20 पर्यंत रन काढले. ते 1 6 खूपच महत्वाचा ठरला. अक्षरने 1 6 मारला, तो खूप भारी झाला. त्याच्यामुळे आपण 170 क्रॉस करू शकतो. 170 हाच आकडा कॉमेंटेटर पण सतत बोलतो, 170 मोठा आकडा, कारण की 165 समथिंग त्या ग्राउंडवर हायएस्ट चेस होता आतापर्यंतचा. आणि अजून एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे रोहित शर्माने जी बॅटिंग केली, 57 रन केले. दुसऱ्या इनिंगमध्ये जॉस बटलर सारखे वगैरे इतके स्टार खेळाडू जसे बॅटिंग करत होते, त्यामुळे रोहित शर्माची बॅटिंग खरंच खूप भारी होती. त्याने त्या अशा कंडिशनवर अशा पिचवर जी बॅटिंग केली ती खरंच खूपच वाखाणण्याजोगी होती. त्याला काय म्हणजे दुसरा शब्दच नाही, खूप भारी. कारण की जेव्हा पाऊस पडला, आपण ब्रेक घेतला आणि नंतर परत स्टार्टिंग जेव्हा झाली तर असं वाटलं की किती वेळ घेतील परत तो आक्रमकपणा आणायला. म्हणजे सूर्यकुमार यादव असेल की, पण त्यांनी फक्त एकाच लिव्हिंगस्टनची 1 ओव्हर काढली आणि पुढच्याच बॉलरला त्याने चांगलं जे मारायला चालू केलं 6 आणि 4 ने. सॅम करनला तो बसून 6 मारू शकतो, म्हणजे 50वर आल्याने 6 मारतोय तो. भारीच, एकदमच मस्त होता तो. आणि बॅटिंगचं तर झालं, बॅटिंग आपली कडकच सुरू आहे. बॉलिंग ही खूप भारी सुरू आहे आणि हा वर्ल्ड कपच ओव्हरऑल बॉलिंगवर चाललं आहे आणि आपल्या तर आपली बॉलिंग चांगलीच आहे. म्हणजे बुमराह नेहमीप्रमाणे काल महत्त्वाचे विकेट्स घेताना दिसला. हर्षदीप चांगले विकेट केले आणि अक्षर पटेल कम्प्लीट ऑलराऊंडर.
फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग सगळं करतो. आणि कालच्या बॉलिंगमध्ये पण त्याने ज्या विकेट्स घेतल्या इम्पॉर्टंट मेन टायमाला घेतलं. जॉस बटलरच खूप मोठा असा होता आणि फिल सॉल्ट खूप मस्त जॉस बटलरची विकेट त्याने जी घेऊन दिली त्यानंतर. त्यामुळे आपला परफॉर्मन्स आपण बरोबर टाइम टू टाइम विकेट काढल्यात त्यांच्या. आणि त्यांच्याकडून पण चुका झाल्या की ते नको ते ठिकाणी रनआउट झाले, नको ते शॉट खेळले ते. म्हणजे जॉस बटलरला खेळायला गरजच नव्हती असं मला वाटलं नाही की समोर तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू शकता. आडवी बॅट घेऊन किंवा उलटे शॉट घेऊन काय फरक पडतो. तुम्ही एक जर बघशील ना, इंग्लंड एक काही वर्षांपूर्वी इंग्लंडला एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. मागच्या 5-6 वर्षात इंग्लंड फॉर्म मध्ये आली. त्याच्या आधी इंग्लंड इतकी फॉर्म मध्ये होती, टेस्ट क्रिकेटमध्ये चांगले होते पण लिमिटेड ओव्हर्समध्ये तर वर्ल्ड कपही साधा जिंकता नव्हता. पण तेव्हा त्यांनी एक त्यांच्या स्ट्रॅटेजी चेंज केली, त्यांनी थेट आक्रमक खेळायला चालू केलं. ब्रँडन मॅकलम पण मध्ये त्यांचा जेव्हा कोच झाला तेव्हा त्याच्याकडून पण त्यांनी शिकलं की थेट आक्रमक खेळायचे, जे होईल ते होईल. आणि त्या जीवावर त्यांनी आता मागे T20 वर्ल्ड कप असेल, ODI वर्ल्ड कप असेल ते जिंकले. आणि तोच काल त्यांनी खेळ केला पण तो नडला त्याला. तो वेळ जेव्हा ना, कारण की बॉलिंग पिच आहे, वर्ल्ड कप इज बॉलर्सचा सुरू आहे. त्यामुळे आपण बोलून झालेलो आपल्या ह्याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की आता जे स्पिनरचा पिच आहे आणि भारतासाठी स्पिनर्स म्हणजे वर्ल्ड क्लास टॉपचे स्पिनर भारताकडेच आहेत. त्यामुळं मॅच तर वन साइडच झाली. काल आपण व्हिडिओ केली, काल पण तुझं बोलणं झालं की इंग्लंडला एकाची गरज भासते, बेन स्टोक्सची. तर काय वाटतं त्यामध्ये तो असता तर इथे वेगळी सिच्युएशन दिसली असते आपल्याला? नक्कीच दिसू शकली असते, कारण की बेन स्टोक्स म्हणजे मॅच विनर प्लेअर आहे. आपल्याला जसं हार्दिक पांड्या आहे, जडेजा आहे, अक्षर पटेल आता जसा नाव रुपयाला तसा बेन स्टोक्स बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्हीमध्ये चांगली कामगिरी करतो. काल ज्या काही विकेट्स पाडताना अवघड होत होते तिथे बेन स्टोक्सचे स्लोअर बॉलर्स त्यांना फायदे ठरले असते. आणि बॅटिंगमध्ये पण तो थोड्या वेळासाठी येऊन पण आक्रमक पण खेळू शकला असता आणि टिकून पण खेळू शकला असता. म्हणजे जो माणूस 9 विकेट पडले असताना ॲशेस जिंकू शकतो, तो माणूस काही करू शकतो. आणि त्याच्यामुळे त्याचा काल कमी इंग्लंडला चांगलीच भासली पण आपल्यासाठी फायदाच होतो. जसं आपण आधी पण बोलले आणि ते काल फायदाच ठरलं. तो नव्हता त्यामुळे मे बी, आणि तो असता तरी पण काय नाही मला वाटतं. तो नव्हता पण ओके झालं, पण तरी आपली बॉलिंग लाईनअप इतकी कडक आहे त्याला पण आपण आउटच केलं असतं. पण त्यांना थोडं अवघड झालं, एकदमच वन साईड झाली, थोडीशी अवघड झाली असते जर बेन स्टोक्स असता तर. असं पण आता बेन स्टोक्स नव्हता, ते हारले, सगळा विषय संपूया. पुढे आहे फायनल साऊथ आफ्रिकेविरुद्ध. त्याच्यासाठीही भारत कसा खेळ करेल बघावंच लागेल. तुम्ही बघत राहा आणि पाहत राहा पुढारी न्यूज.